आणि आता या विषयावर बोलण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. माझ्यासोबत या क्षणी आहेत इम्तियाज जलील. इम्तियाज जलील हे एमआयएमचे नेते आहेत आणि मला दिसत आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते. दोघांचंही स्वागत. मी इम्तियाज जलील यांच्याकडे दोन कारणांसाठी जाणार आहे. इम्तियाज, मला करेक्ट करा, 2008 साली तुम्ही त्यावेळी वरिष्ठ पत्रकार होता एका वाहिनीबरोबर, मी चुकत नसेल तर. एमआयएम तुम्ही नंतर जॉईन केलं आणि मला खात्री आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचे ब्युरो चीफ होता, त्यामुळे तुम्ही मालेगाव बॉम्ब ब्लास्ट पत्रकार म्हणून कव्हर केलंच असेल. तर तेव्हा कोणते इनपुट समोर दिसत होते आणि नंतर त्याला जे टर्न्स मिळत गेले आणि आता तुम्ही एमआयएम मध्ये, आता तुम्ही कशा प्रकारे आढावा घ्याल? नाही, मला त्यावेळी जेव्हा मी पत्रकार होतो ना, एक गोष्ट माझ्या लक्षात आहे की मी जे कर्नल पुरोहित, लेफ्टनंट कर्नल पुरोहितची मिसेस होती, त्यांचा एक छोटासा मुलगा होता. त्यावेळी मी ते कव्हर करण्यासाठी जेव्हा त्यांच्या घरी जायचं, तर माझ्या मनात एक प्रश्न येत होता की या मुलाचा काय दोष आहे, कर्नल पुरोहित दोषी आहे नाही आहे ते मला माहित नाही होतं. पण त्यावेळी नाही का एक माणुसकीच्या दृष्टीने मला खूप विचलित करायचं की म्हणजे एक लहानसा मुलगा आपला वडिलांच्या बाबतीत आणि त्यांची बायको ज्या प्रकारे अपर्णा पुरोहित ज्या प्रकारे ती प्रयत्न करत होती हे सिद्ध करण्यासाठी की हे दोषी आहे नाही आहे ते मला माहित नाही आहे. पण आज निकाल आलेला आहे. प्रसन्न एक प्रश्न सर्व देशवासियांना पडलेला आहे की आखिरकार हे नाही तर कोण? म्हणजे काही लोकांचा, निर्दोष लोकांचा जीव जातो या देशामध्ये आणि आपण ज्या प्रकारे असदुद्दीन अवैसी साहेबांनी म्हटलेलं आहे, ते समझौता एक्सप्रेसचा ब्लास्ट असू द्या, ते मक्का मस्जिदचा हैदराबादचा ब्लास्ट असू द्या, मालेगावचा 2006, 2008 या दोन बॉम्ब ब्लास्टच्या घटना आहे, तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टची घटना आहे. याच्यातून एक गोष्ट कॉमन आहे की कोणीही याच्यामध्ये दोषी नाही आहे. आपण मागच्या आठवड्यात हे बघितलेले आहे की ट्रेन ब्लास्ट मध्ये 19 वर्ष 12 लोक एका समाजाचे होते. जात धर्मचा विषय नाही आहे, पण 19 वर्षानंतर कोर्ट एक निकाल देतो की नाही, हे सगळे लोक निर्दोष आहेत, त्यांना सोडण्यात येतं. आणि तुरंत आज सचिन सावंत आपल्या शो मध्ये आहे की भारतीय जनता पार्टीने तर रस्त्यावर आली आणि ते म्हटलं की आम्हाला हे मान्य नाही आहे हे कोर्टचं जजमेंट. तितक्याच ताकदीने काँग्रेसचेही नेते समोर आले. वर्षा गायकवाड जे खासदार आहे त्यांनी म्हटलं की आम्हाला हे मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आता मुस्लिमांच्या बाजूने बोलणारे उद्धव ठाकरेचा जे पक्ष आहे शिवसेना, त्यांचीही खासदार लोकसभामध्ये त्यांनीही मागणी केली की हे मुंबई ट्रेन ब्लास्टचा जे निकाल आलेला आहे ते मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याची आवश्यकता आहे. आता काही दिवसानंतर मालेगावचा हे ब्लास्टचा निर्णय येतो आणि तुरंत त्याची प्रतिक्रिया म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ते हे नाही सांगता की 19 वर्षामध्ये 11 वर्ष त्यांची सत्ता आहे. 2014 पासून 17 वर्ष झालेले आहे. त्याच्यापैकी 11 वर्ष जे आहे ते भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 17 वर्षानंतर निकाल येतं आणि हे निकाल तसाच येतो जसा हे ट्रेन ब्लास्टचा निकाल येतं की कोणीही याच्यामध्ये दोषी नाही आहे, सगळे निर्दोष आहे. मग हे प्रश्न उपस्थित होतो की हे नाही होते तर कोण होते, याचा उत्तर कोण देणार आहे? मी विचारतो, मी भाजपच्या नेत्यांना हा प्रश्न विचारेन. मी भाजपच्या नेत्यांना हा प्रश्न विचारेन. मी नक्की विचारतो याला. इम्तियाज, तुम्ही आमच्यासोबत राहा. माझ्यासोबत सचिन सावंत सुद्धा आहेत. सचिनजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न, ज्या विषयावरती आज समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे,